संपूर्ण कुटुंब निवांत झोपलेले असताना उद्याची सकाळ आपल्या नशिबात नाही हे त्यांना माहीत देखील नव्हतं। ही घटना कोणत्या आजारामुळे नाही तर गॅसमुळे घडली आहे। असा गॅस जो दिसत नाही त्याचा वासही येत नाही, पण जेव्हा कळतं तेव्हा मात्र उशीर झालेला असतो। एका व्यक्तीने नुकताच स्वतःच्या बाईकच्या इंजिनची दुरुस्ती केली होती। इंजिनचे काही भाग दुरुस्त केल्यानंतर तो त्याची बाईक घरी घेऊन आला। मेकॅनिकने त्याला नवीन इंजिनचे भाग व्यवस्थित बसण्यासाठी काही काळासाठी बाईक चालवण्याचा सल्ला दिला। या सल्ल्यानुसार त्यानं बाईक घरात पार्क केली आणि इंजिन रात्रभर चालू ठेवले। रात्रीची वेळ होती आणि थंडी असल्यामुळे दरवाजे खिडक्या बंद केल्या होत्या। धक्कादायक गोष्ट म्हणजे त्यांना कल्पनाही नसेल की घरात उभ्या असलेल्या बाईकच्या चालू इंजिनमधून हळूहळू धोकादायक गॅस बाहेर पडतोय। बाईकमधून निघणारा धूर आणि गॅस खोलीत जमा होऊ लागला। घर पूर्णपणे बंद असल्यानं धूर बाहेर पडण्याचा कोणताही मार्ग नसल्यामुळे संपूर्ण खोली धोकादायक वायूने भरते। तज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार या गॅसला कार्बन मोनोऑक्साईड म्हणतात। अशा गॅसला कोणताच गंध आणि रंग नसतो। व्यक्तीला या गॅसबद्दल काही कळत देखील नाही आणि गॅस हळूहळू शरीरात प्रवेश करतो। या गॅसच्या संपर्कात आल्यानंतर व्यक्ती बेशुद्ध होतो आणि काही वेळानंतर व्यक्तीचा मृत्यू होतो। या कुटुंबासोबत देखील असंच काही झालंय। रात्री झोपेत पती पत्नी आणि 2 मुलांचं निधन झालं। सकाळी बराच वेळ दार उघडलं नाही आणि कुटुंबातील कोणीही सदस्य बाहेर आला नाही, तेव्हा शेजाऱ्यांना संशय आला। घर सहसा सकाळी लवकर गजबजलेलं असायचं, पण त्या दिवशी सर्वत्र शांतता होती। शेजाऱ्यांनी अनेकदा दरवाजा ठोठावला पण कुणीच बाहेर आलं नाही। अखेर माहिती पोलिसांपर्यंत पोहोचली। घटनास्थळी आलेल्या पोलिसांनी दरवाजा तोडला आणि समोर धक्कादायक दृश्य समोर होतं। त्यानंतर ताबडतोब वैद्यकीय पथकाला पाचारण करण्यात आलं, पण तोपर्यंत खूप उशीर झाला होता। तपासणीनंतर डॉक्टरांनी चौघांनाही मृत घोषित केले।